तर आता आपण मकरदोकडा या गावात आलो आहोत. जे काही आपले विधानसभेबद्दल लोकांचे मत आहे, जनतेचा आक्रोश आहे, त्यावर आपण लक्ष देण्यासाठी आता आपण समोर काही नागरिक जोडले, आपण त्यांच्याशी चर्चा करू. तर जे आता आपले उमरेड विधानसभा क्षेत्रात आमदारकीची निवडणूक आहे, तर येणाऱ्या काळात किंवा आपल्या उमरेडच्या विकासासाठी किंवा उमरेड तहसील म्हणा किंवा विधानसभेच्या विकासासाठी येणाऱ्या ज्या निवडणुकीत आहे, आमदार कोण झालं पाहिजे? मेश्राम. संजय मेश्राम झाले पाहिजे. आतापर्यंत जे काही होऊन गेले किंवा आणखी आपल्याकडे जसे तीन चेहरे जे जनतेत जास्तीत जास्त चालत आहे, जसं सुधीर पारवे आहे, प्रमोद घरडे आहे, संजय मेश्राम आहे, तर आधी जे काही काळ झाला त्याच्यात विकास झाला का? नाही झाला. विकास नाही झाला. मग यावेळेस आपला पाठिंबा काँग्रेस पक्षाला. तुमचं काय मत आहे बाबाजी, कोण झालं पाहिजे आमदार? सुधीर पारवे. सुधीर पारवे झाले पाहिजे. आता जे काही आपल्या समोर चेहरे आहे, जवळपास 11 उमेदवार आहे, तर त्यापैकी जनतेत जास्तीत जास्त 3 उमेदवारांचे नाव आहे, जसं संजय मेश्राम आहे, प्रमोद घरडे आणि सुधीर पारवे आहे. तर तुमचं मत आहे की सुधीर पारवे झाले पाहिजे. जो काही कालावधी झाला त्याच्यात तुम्हाला काय वाटतं, विकास झाला का? तर विकास झाला नाही झाला हे तर काही समजायला येत नाही, पण विकास झालाही म्हणावा. काहून का वरून जो येते ते खालीवर येते आणि खाली देते पुरे दाबून. हा विकास इकडला व्हायचा तो होतच नाही. मकरदोकड्याचा विकास झाला का? नाही ना. मग यावेळेस पाठिंबा कोणाला? सुधीर पारवेला. सुधीर पारवे. काय मत आहे काकाजी, कोण झालं पाहिजे आमदार? आपलं तर महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. मेश्रामजी. संजयजी मेश्राम झाले पाहिजे. विकास होईल का? विकास जरूर, पक्का. आतापर्यंत जो काही कालावधी झाला, जे काही का गोड बोले ते सुधीर भाऊ ना, का तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता? तो 4.5 वर्ष राहिला, राजू पारवे नोटा काढून टाकल्या मस्त, ना गोड बोलल्या सुधीर भाऊ. मग आता आपला पाठिंबा संजय भाऊ. आमचा विकास हा दिसत आहे. भ्रष्टाप पहा तुम्ही कसा आहे. त्याला काही मूत्रीकराची सोयी नाही, बसाची सोयी नाही या 10-15 वर्षात. ते पाहता बसस्टॉप तुम्ही गावात एक बसस्टॉप पण नाही आणलं ना. पहा या बसस्टॉपची हाल. मग यावेळी संजय भाऊ आणेल का? हो, संजय भाऊ आहे. विश्वास आहे. तुमचं काय मत आहे काकाजी? महाविकास आघाडी. होईल विकास? विकास दिसला ना, पुरे प्रकल्प तर गुजरातले गेले, अजून कायचा विकास पाहिजे? आता ज्या पद्धतीनं जनता, जसं तुम्ही म्हणता की आपल्या उमरेड तहसीलचा किंवा विधानसभेचा किंवा आपल्या गावाचा विकास झाला नाही, याआधी जे काही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते किंवा जे काही होते आणि आपल्या जे राजू पारे होते ते लिस्टमध्ये आहे नाही, तर त्यानुसार ज्या पद्धतीने आहे की तुमची नाराजी सरळ भारतीय जनता पक्ष आहे. बिलकुल सरळ नाही तर का, हे आपल्या स्वतःच्या राजकारणासाठी पक्ष बदलते का, विकास करतीने. यावेळेस पाठिंबा आपला बिलकुल महाविकास आघाडी. आणि जे काही भारतीय जनता पक्षाने जे काही आता लाडकी बहीण योजना काढली म्हणते, शेतकऱ्याला भाव देता म्हणते, पीक विमा देता म्हणते, कितपत योग्य वाटते? ते मताची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी, बाकी का विषय. शेतीच्या मालाला भाव पाहिजे, असे 1000, 1500, 3000 नाही पाहिजे. ते तर दावा करते की शेतमालाला भाव आहे, पीक विमा देतो, कर्जमाफी करतो. 2000 पासून चालू आहे. मार्केटमध्ये एखादी इंटरव्ह्यू घ्या, कास्तकाराला विचारा, नंतर समजते. मग तुमचं काय मत आहे काकाजी? आपले मत तेच आहे, महाविकास आघाडी झाली पाहिजे. तुम्ही काय म्हणता? महाविकास आघाडी. तर तुमचं काय मत आहे, उमरेड विधानसभा क्षेत्रासाठी आमदार कोण झालं पाहिजे? सुधीर भाऊ पारवे झाले पाहिजे. आधी त्यांच्या हाती 10 वर्ष आपल्या उमरेड विधानसभेची सत्ता होती, त्या 10 वर्षामध्ये विकास झाला का? हो, झाला, भरपूर झाला. आणि आता जे काही काळ येईल की तुमच्या मते सुधीर भाऊ पारवे झाले पाहिजे, ते आल्यानंतर विकास करेल का? पुराच करेल. तर नमस्कार काकाजी, आपली जे उमरेड विधानसभा क्षेत्रात आता आमदारकीची निवडणूक आहे, तर आपल्या समोर उभरते चेहरे आले आहे, आणि तुमच्या मते उमरेड विधानसभा क्षेत्रासाठी आमदार कोण झालं पाहिजे? आपल्या मतानं आहे का लोकांच्या मतानं? आपण काय सांगा, आपण वोटर आहो ना, आपण जनता आहो. तुमचं मत काय आहे? जसं आपल्या समोर आता सुधीर पारवे आहे, संजय मेश्राम आहे, प्रमोद घरडे आहे. प्रमोद घरडे, काय मत आहे तुमचं? प्रमोद घरडे येणार का निवडून?
आतापर्यंत जे काही आमदार होऊन गेले किंवा नवीन, तर तुम्हाला जुनेच हवे की नवीन हवे? नवीन हवे. तर आता जसं तुम्ही म्हटलं प्रमोद भाऊ गर्डे, विकास होईल, झालाच पाहिजे ना. करेल का विकास? बापा, आतापर्यंत जे होऊन गेले विकास झाला का? नाही झालं. विकास नाही झाला. विकास झाला का? नाही झाला, काहीच नाही झालं. आणि आता तुम्ही जे म्हणता की मग ज्या पद्धतीने तुम्ही जसं प्रमोद भाऊ गर्डे म्हटलं, तर तुम्हाला काय वाटते विकास करेल प्रमोद भाऊ गर्डे? आता करते नाही करते त्याचं का सांगताय? पदावर गेल्यानंतर असं कोणता विषय करत आहे? आता 10 वर्ष राहिला सुधीर पारवे, तर का केला आता वही? का वर्ष गेलं सांगा? का वर्ष 10 वर्ष राहिला, शिरशीत आमदार होऊन गेला, 10 वर्ष राहिला ना. कोणता विकास केला आता वही? शिर्सीचा विकास नाही झाला. कोणता झाला म्हणजे तसाच. शिर्सी जनता नाराज आहे यावेळेस. आता नाराज आहे का काय? ते का कोणाला द्यायचा चान्स द्या. नवीन उमेदवार कोण? प्रमोद भाऊ गर्डे. तर जे काही आपण ज्यांच्याशी पण आपण चर्चा केली, त्यांचं असं मत आहे की प्रमोद भाऊ गर्डे. आणखी काही आपल्यासोबत जोडलेले नागरिक, आपण त्यांच्याशी पण चर्चा करू. तर आणखी काही आपल्याशी नागरिक जोडलेले, आपण त्यांच्याशी चर्चा करू. नमस्कार काका. येणाऱ्या काळात आता काही दिवसावर आपली विधानसभा निवडणूक आहे, उमरेड विधानसभा क्षेत्रातली. तर आपल्यासमोर जे उभरते चेहरे आहे, तसं आपल्याकडे उमेदवार 11 आहे, पण ज्या पद्धतीनं जनतेमध्ये कौल आहे की प्रमोद गर्डे, संजय मेश्राम, सुधीर पारवे येणाऱ्या काळात विकास पुरुष म्हणून किंवा आपल्या उमरेड विधानसभा क्षेत्राच्या चांगल्या भविष्यासाठी आमदार कोण झालं पाहिजे? संजय मेश्राम झाले पाहिजे. आता तुम्हाला ज्या पद्धतीने संजय मेश्राम म्हटलं, तुमच्या मते विकास होईल? होईल का नाही? 15 वर्ष झाले, 15 वर्ष झाले सत्ता होती बीजेपीची, पाहिजे तेवढा काही विकास झाला नाही. रोड आणि रोडच्या व्यतिरिक्त काही दिसून नाही राहिलं. शेतकऱ्याचे जे समस्या आहे, बिकट समस्या आहे. 2015 पासून शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि आर्थिक परिस्थिती गंभीर झालेली आहे. भाव नसल्यामुळे पूर्ण लुटमार करणं चालू केलं आहे शेतकऱ्याचं बीजेपी सरकारने. त्याच्यामुळे यावेळेस काँग्रेस यायला पाहिजे. काँग्रेस आली पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही की यावेळेस सुधीर भाऊ पारवे ज्या पद्धतीने 10 वर्ष आपल्यासोबत आमदार होते, तर त्यामध्ये त्यांचा विकास काहीच नाही. आता विकास तर काहीच नाही दिसला तसा. यावेळी शिर्सी जनता नाराज आहे. नाराज आहे 100%. तुमचं काय मत आहे काका? नाही, आम्ही काँग्रेसच्या विरोधात आहोत. तुम्ही काँग्रेसच्या विरोधात, मग आपलं मत बीजेपीला पक्ष? बीजेपी अपक्ष. तेच की अपक्ष. काँग्रेसच्या विरोधात यासाठी अगं काँग्रेसमध्ये उमेदवार कोण आहे हेच कन्फर्म नाही आहे. मेश्राम साहेबांना सीट मिळाली, बरोबर आहे, पण मेश्राम साहेबांना आता मला सांगा, मुडक साहेबांना बंडखोरीमुळे बाहेर काढलं. मग मुडक साहेबांनी सभा कशी घेतली काल उमरेडमध्ये? बरोबर. मग हा एक विषय आहे ना का, म्हणजे याच्यामध्ये काय आहे बा, उद्धव साहेबांना हे बनवून टाकलं, म्हणजे बकरा उद्धव साहेब झाले ना. त्यांची सीट जी होती बरबटेची, ते जेव्हा तिथून घोषित केली होती, तर मग मुडक साहेबांनी जेव्हा विरोधात फॉर्म भरला बंडखोरीमध्ये, तर मग मुडक साहेबांनी जेव्हा निलंबित केलं, तर मग काँग्रेसचे जे कार्यकर्ते, फॉर एक्झाम्पल सुनील केदार आहे, बर्वे साहेब आहे, किंवा जे कोणते कार्यकर्ते ते त्यांचा का प्रचार करून राहिले? वरून दुसरी गोष्ट, ते निलंबित असताना त्यांनी उमरेडमध्ये का सभा घेतली मेश्राम साहेबांसाठी? हा एक विषय आहे. आणि मेश्राम साहेबांचा कार्यकाळ सांगा की असं कोणती इथं काही योगदान दाखविलं त्यांनी, हा एक विषय आहे. आणि म्हणजे ज्या पद्धतीने तुमची काँग्रेसवर नाराजी आहे, मग आपल्याकडे जे काही 10 उरले, कारण तुमची नाराजी तशी आता संजय मेश्राम साहेबांवर किंवा मग काँग्रेस पक्षावर, ठीक आहे, काँग्रेस पक्षावर. आणि आता काँग्रेस पक्षाचे म्हटलं तर तेच उमेदवार आहे, तर सरळ आपली नाराजीच काँग्रेस पक्षावर असल्यामुळे आपण आपली नाराजी यांच्यावर पण आहे, संजय मेश्रामवर. तर आता जे काही मग पक्ष उरले, त्यांपैकी तुम्हाला काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार? बघा, जो काही करण्याची ॲबिलिटी राहील, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, अजून 6 ते 7 दिवस बाकी आहे. बघू ना, आम्ही विचार करू त्या विषयावर. आमदार झाल्यावर करून जाईल ना. कोणताही उमेदवार समजा तिथून निवडून गेला, तो आपल्या वार्डाच्या किंवा आपल्या क्षेत्रातल्या विकासासाठी धावपळ करणारच आहे. संजय मेश्रामनं 3 पंचवार्षिकले फॉर्म भरला, त्यांचं कार्य चालू राहिले पाहिजे होतं सतत. मग त्यांनी कार्य चालू ठेवलं नाही, राहिले पाहिजे, उभं राहत होतं ना. आणि राहिला प्रश्न आता महायुतीचं, म्हणजे एनडीएचं सरकार हे वरती आहे, त्याच्यामुळे आम्हाला महायुतीचं सरकार महाराष्ट्रात पाहिजे. ज्या बी काही योजना आहे, आम्ही 10 वर्षात आहे, 10 वर्षात विकास झाला, भारताचा विकास, देशाचा विकास झाला.
आणि महायुतीमध्ये आता 2 वर्ष झाले. एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री बनले त्या 2.5 वर्षानंतर 2 वर्षात ज्या बी काही योजना आल्या आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न जरी आहे, भाववाढी जरी कमी झाली आहे, पण त्याच्यात पीक विमा मिळाला, अनुदान मिळालं, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी मिळत आहे. वरून लाडकी बहिणी आहे. एका जर घरी विचार केला 10 पोत्याचा जर विचार काढला 10 पोत्यापेक्षा जास्त त्या घरी पैसे चालले आहे. हे महायुती सरकार करत आहे आणि त्यातल्या त्यात चांगल्या योग्य प्रकारे नियोजन करत आहे. आणि महायुतीचं सरकार वरती असल्यामुळे महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आणाच लागत, तेव्हाच त्या कोणत्याही योजना किंवा कोणत्याही काही फायदे होईल सर्वसाधारण लोकांचे. तुमचं काय मत? ह्या पीक विमा हे ते देऊन काही कास्तकाराचा विकास होणार नाही. आपल्याला महत्वाची गोष्ट आहे भावबाजी. शेतकऱ्याला भाव. हा, ठाकरेचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेस 7-8 हजार रुपये सोयाबीनला भाव होते, 10 ते 12 हजार रुपये कापसाला भाव. आज परिस्थिती अशी आहे का 3 हजार रुपये विचारत नाही मार्केटला. त्याच्यामुळे आर्थिक परिस्थिती कास्तकाराची डामाडोल आहे. बघा, हे मी सांगतो, दोनही पक्षाचा विचार जर केला तर मला एक सांगा, निवडून कोणाला द्यायचं? मागच्या वेळेस 2021 ला आम्ही तसंच केलं. कोणताही एक गट कोणी मतदान केलं. शेवटी काय झालं, उद्धव साहेबांनी तिकडे जाऊन मतदान केलं. काय झालं? म्हणजे तुमच्यावर विश्वास का कसा ठेवायचा हा प्रश्न आहे. राहिला भावबाजीचा, आज ठीक आहे महाविकास आघाडी म्हणते का आम्ही भाव वाढवू किंवा देऊ. उद्या महाविकास आघाडीचं सरकार बनत, उद्या आपण केंद्रातूनच मोदीनं तिकडून आयात केलं तर आम्ही का करावं? त्याच्या म्हणजे ना तिजोऱ्या खाली केल्या, महायुती सरकारनं तिजोऱ्या खाली करून ठेवल्या. मग आम्ही काय करू? मग आता कशा योजना तुम्ही लागू करणार आहे? बीजेपी सरकारनं पूर्ण फ्रॉड केला आहे. किती करोड. आता तुम्ही कोण नियोजन द्या? अरे घाण, भारत देश घाण करू. आपल्या समोर आता उमरेड विधानसभा क्षेत्राची जी विधानसभा निवडणूक आहे आमदारकीसाठी, त्यासाठी आपल्या समोर काही चेहरे आले आहे. चेहरे म्हणजे जे काही आपले उमेदवार आहे, तर त्या उमेदवारापैकी जसं प्रमोद घरडे आहे, सुधीर पारवे आहे, संजय मेश्राम आहे, किंवा त्यांच्यापेक्षा अतिरिक्त तुम्हाला कोणी असं वाटतं की उमरेड विधानसभा क्षेत्रासाठी आमदार झालं पाहिजे? आता आमच्या क्षेत्रामध्ये जसं काही आजकाल कोरोनापासून जे काही प्रमोद घरडे भाऊ याने सहकार्य किती एरियामध्ये केलं आहे, त्याच्यामुळे आमचं मत घरडेला आहे सगळ्यात जास्त. आणि तुमचं मत घरडेला आहे, ठीक आहे. तर आतापर्यंत जे आमदार होऊन गेले किंवा आपल्या समोर जे नाव आहे, जसं आता तुम्ही घरडे साहेब म्हटलं, ठीक आहे. आणि आता सुधीर भाऊ पारवे आहे, संजय भाऊ मेश्राम आहे, तर याबद्दल काही मत? आणि याबद्दल त्याने तर 2 पंचवार्षिक आमदारकी केली. कोणी काय त्याचा सुधीर भाऊ पारवे आता त्याने वर्षाने. आपल्या क्षेत्रात आमदारकीची निवडणूक आहे, तर तुम्हाला काय वाटते कोण झालं पाहिजे आमदार? बहुतेक तर संजय मेश्राम, कारण की शिकलेला व्यक्ती आहे म्हणते बा, असे म्हणते आपल्याला माहिती. तुमचं काय मत आहे? संजय मेश्राम. संजय मेश्राम झाले पाहिजे. आणि आपल्यासमोर आणखी नाव आहे, जसं प्रमोद घरडे आहे, सुधीर पारवे आहे, यांबद्दल काही मत? सुधीर पारवे आमच्याकडे 10 वर्ष होता, पण त्यानं कोणतंच काम नाही केलं. काम तर सोड, आपण नेहमी त्याच व्यक्तीला द्यायचं. आमचे सोयाबीनचे भाव पाडून टाकले, आमच्या भाजीपाल्याचे भाव पुरे हे करून टाकले. मग काय व्हायला, कापसाले भाव नाही आमच्या काही. हो, म्हणून म्हणलं आम्हाला आता सरकार बरेच पावतं बदलवायचे चान्सेस. म्हणजे सरकारवर नाराज आहे जनता? हो, नाराज आहे पूर्णपणे. मग यावेळेस पूर्णपणे पाठिंबा कोणाला? बहुतेक महाविकास आघाडीला. महाविकास आघाडीला. ज्या पद्धतीनं आता आपल्या समोर उमरेड विधानसभा क्षेत्रात आमदारकीची निवडणूक आहे, तर तुम्हाला काय वाटते की आमदार कोण झालं पाहिजे? आमदार हे घरडे साहेब झाले पाहिजे. घरडे साहेब झाले पाहिजे. काही कारण आहे की घरडे साहेब झाले पाहिजे? नाही, झालेच पाहिजे. हा, तर ज्या पद्धतीनं आता आपल्या समोर आणखी पण नाव आहे, केले पाहिजे. काम करण का? काम झालेच पाहिजे. आतापर्यंत जे काही होऊन गेले किंवा आता आपल्या समोर जे आहे, जसं संजय मेश्राम आहे, सुधीर पारवे, यांबद्दल काही मत? नाही, त्याच्याबद्दल ना आम्ही घरडे साहेबाले वरतो ना, घरडे साहेबाले करू आम्ही. घरडे साहेब करू. त्या क्षेत्रात आमदारकीची निवडणूक आहे, तर तुम्हाला काय वाटते कोण झालं पाहिजे आमदार? बहुतेक तर संजय मेश्राम, कारण की शिकलेला व्यक्ती आहे म्हणते बा, असे म्हणते आपल्याला माहिती. तुमचं काय मत आहे? संजय मेश्राम. संजय मेश्राम झाले पाहिजे. आणि आपल्या समोर आणखी नाव आहे, जसं प्रमोद घरडे आहे, सुधीर पारवे आहे, यांबद्दल काही मत? सुधीर पारवे आमच्याकडे 10 वर्ष होता, पण त्यानं कोणतंच काम नाही केलं. काम तर सोड, आपण नेहमी त्याच व्यक्तीला द्यायचं. आमचे सोयाबीनचे भाव पाडून टाकले, आमच्या भाजीपाल्याचे भाव पुरे हे करून टाकले. मग काय व्हायला, कापसाले भाव नाही आमच्या काही. हो, म्हणून म्हणलं आम्हाला आता सरकार बरेच पावतं बदलवायचे चान्सेस. म्हणजे सरकारवर नाराज आहे जनता? हो, नाराज आहे पूर्णपणे. मग यावेळेस पूर्णपणे पाठिंबा कोणाला? बहुतेक महाविकास आघाडीला. महाविकास आघाडीला. पंजा झाले पाहिजे.
का बरं? जे आतापर्यंत आमदार होऊन गेले 1500 रुपये दिले ढोट्यात. बाबा, लाडकी बहीण योजना चालू झाली ना? लाडकी बहीण दिली, बाया फुसलवून घेतल्या, झालं. आमच्या कापसाले भाव द्या म्हणा अगोदर. पीक विमा देत आहे म्हणते बीजेपी सरकार. पीक विमा देत आहे, सगळं देत आहे. बायाले 1500 रुपये देत आहे. मग आता कापसाले भाव, सोयाबीनले भाव किती आहे? 3500. आणि मजुरी किती आहे? 400. मग किती द्यायचं आम्हाला कास्तकाराला भाव? मेला कास्तकारच. मग तुमचं यावेळेस ज्या पद्धतीने बोलणं आहे की बीजेपी सरकारवर पूर्णपणे नाराज आहे जनता, यावेळेस मग पाठिंबा पंजे आला पाहिजे. पंजा आला पाहिजे.